राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज दिनांक 1 फेब्रुवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु आज कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, आज दिनांक 1 फेब्रुवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा 2100 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु आज प्रामुख्याने 3 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतरित होऊ शकत नाही। त्याच अनुषंगाने आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये प्रत्येकी दिवसाला वेगवेगळे जिल्हे वाटून सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे आजचे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आज मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती, तर त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, बहिणींना या महिन्यामध्ये वाट बघावी लागणार नाही। पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी आजच बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। बघा, सर्वांना माहिती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये 1 तारखेला पैसे येतील असं वाटलेलं होतं, परंतु थेट पैसे 24 डिसेंबर पासून सुरू झालेले होते। त्याच पद्धतीने जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा 2 ते 3 तारखेला पैसे येतील असं वाटलं होतं, परंतु थेट पैसे 24 जानेवारी पासून सुरू झालेले होते। परंतु आतापासून असं होणार नाही, थेट पहिल्याच दिवसापासून हे पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा निधी आदिती तटकरे मॅडमकडे पाठवलेला आहे, म्हणजेच त्यांच्याकडे विस्तारण सुद्धा करण्यात आलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये अन्नपूर्ण योजनेमार्फत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजच जमा केले जाणार आहे। तर आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे, तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। परंतु महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे, परंतु ज्या माता भगिनींना मागील पैसे आलेले नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये अगोदर मागील पैसे जमाच केले जातील। बघा, जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे 5 महिने होते तर त्या 5 महिन्यांचे 7,500 रुपये आजच जमा केले जाणार आहे। सोबतच ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे, आणि ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता मिळाला नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता सोबतच 7वा हप्ता आणि मागील 5 महिन्यांचे पैसे जमाच केले जाणार आहे। त्यानंतर त्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे। परंतु 8वा हप्ता राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये जमा केला जाणार नाही, तर 36 जिल्ह्यांपैकी फक्त 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आज जमा केला जाणार आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये हे पैसे आज येणार आहे, सोबतच सातारा जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सोबतच नगर आहे, नाशिक आहे,
पालघर आहे, ठाणे आहे आणि धुळे आहे. अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे. उर्वरित 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा 36 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. बघा, आपल्या चॅनलवरती 1,20,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील एका ताईला एक पैठणी साडी पोस्टने त्यांच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे. परंतु याच्यामध्ये 3 अटी घालण्यात आलेल्या आहेत. तर त्या 3 अटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो. परंतु आज राज्यातील फक्त 3च बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. बघा, जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही. तुम्हाला अगोदर 7वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. परंतु ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळाला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये थेट फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर बघा, या 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याच्यामधली जी पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. दुसरी बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. आणि तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. बघा, ग्रामीण बँकामधल्या जेवढ्या पण बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये आजच पैसे विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींसाठी एक अर्जंट आणि महत्त्वाची चेतावणी सुद्धा आलेली आहे. बघा, काल मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. तर त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण अशा चेतावण्या सुद्धा देण्यात आलेल्या आहे. बघा, आपण बहिणींना भीती घालत नाही, परंतु जे सत्य आहे ते सत्य तुमच्यापर्यंत मांडत आहे. बघा, राज्यातील तब्बल 60 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही या 6 पात्रतेमध्ये बसत आहात का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. तर बघा, जी पहिली पात्रता सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. बघा, 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल तर तुम्ही पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ बिनधास्तपणे घेऊ शकता. दुसरी पात्रता आहे की घरातील कोणत्या सदस्यांकडे 4 चाकी गाडी नाही. जर तुमच्याकडे रिक्षा असेल, टॅक्सी असेल किंवा एखादी भाड्यासाठी घेतलेली गाडी असेल तर ती गाडी चालणार आहे, परंतु त्या गाडीची नोंदणी केलेली असावी. सोबतच तिसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी करत नसावा किंवा घरामधील कोणता सदस्य पेन्शन घेत नसावा तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, 20 जिल्हे सुद्धा बघणार आहे, बँका सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत. परंतु या चेतावणीकडे जरा लक्ष द्या. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा चेतावण्या सुद्धा आलेल्या आहेत. सोबतच 4थ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या घरामधील कोणता सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसावा तरच तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असायला पाहिजे आणि शेवटचा तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर तुम्ही या 6 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही कसलीच काळजी करायची गरज नाही. तुमच्या अर्जांचे छाननी केले जाणार नाही. जरी तुमचा अर्ज छाननीमध्ये घेतला तरी पण तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी आज 1 फेब्रुवारी 2025 पासून महत्त्वपूर्ण आणि उपयोगी ठरतील अशा 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे. ज्या माता भगिनींना, ज्या लाडक्या बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे किंवा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पाहायचा आहे तरच तुम्हाला
कळणार आहे की या 3 योजना कोणत्या आहेत आणि या 3 योजनांचे अर्ज कशा पद्धतीने करायच्या आहेत। तर बघा, सर्वात प्रथम जी पहिली योजना आलेली आहे ते म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे, परंतु तुमच्या खात्यामध्ये अद्याप गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा झाले नसतील तर तुम्ही गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने करायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा केले जाणार आहे। परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी एकच अट घालण्यात आलेली होती, तर ती अट म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तरच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। सोबतच दुसरी योजना सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, दुसरी योजना आहे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, ज्या माता भगिनींना घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करायची आहेत। बघा, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, घर बांधण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,20,000 इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। सोबतच जर तुम्हाला घर बांधायचं असेल आणि घरासाठी जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना या योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्यांनी कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे। सोबतच तिसरी योजना आणि शेवटची योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, मुख्यमंत्री विश्वकर्मा योजना। बघा, केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे, वेबसाईट आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना, ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीनचा अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून मोफत शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुद्धा सुरूच करण्यात आलेले आहे। ज्या माता भगिनींना याचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी PM विश्वकर्मा या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे। तुम्ही जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा CSC सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता, त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरेल आणि तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी दिले जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची योजना आलेली आहे ती म्हणजे मोफत पेटाची गिरणी आणि सूर्य चूल योजना। बघा, ज्या माता भगिनींना या 2 योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, त्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामाला नसावा, घरातील कोणता सदस्य सरकारी पेन्शन घेत नसावा, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा, तरच तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, मोफत पेटाची गिरणी ही योजना महाराष्ट्र सरकारकडून म्हणजे आपल्या राज्य सरकारकडून राबवली जात असते। सोबतच मोफत सौर चूल योजना। बघा, ज्या माता भगिनींना या योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्यांनी कमेंटच्या द्वारे सुद्धा कळवायचं आहे। परंतु सूर्यचूल योजनेविषयी थोडी माहिती तुम्हाला सुद्धा देऊन टाकतो। बघा, सूर्यचूल योजना ही इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड यांची योजना आहे। त्यामुळे तुम्हाला 1 शेगडी 2 शेगडी ज्या पद्धतीने गॅस आहे त्याच पद्धतीने सूर्यचूल सुद्धा आलेली आहे। त्यामुळे ज्यांना अर्ज करायचे असतील तर त्यांनी लगेच कमेंट करा, लगेच तुम्हाला याची संपूर्ण इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या खाली कमेंटद्वारे सांगणार आहे। परंतु सध्याच्या स्थितीला 10 जिल्हे सांगितलेले आहेत, उर्वरित 10 जिल्हे आलेले आहेत। तर ते 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, अशाच पद्धतीने वर्धा आहे, नागपूर आहे, चंद्रपूर आहे, भंडारा आहे आणि गोंदिया आहे। अशा पद्धतीने या 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून परत एकदा 36 जिल्ह्यांमध्ये 36 पैठणी साड्या विस्तांतरित केल्या जाणार आहे। त्यासाठी फक्त 3च अटी घालण्यात आलेल्या आहे। पहिली अट म्हणजे आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.